Students, in the last period we have discussed about the activities on unit number 1.2 on to the Sumit. We reached the top written by Tenzing Norgay. And in the last period we have completed the activities up to the fourth, that is about the voice and some of the examples, active into passive and passive into active. So today we are going to discuss about page number 22, activity number 5, personal response questions. And there are two personal response questions in activity 5. So dear friends, before going to start personal response question, you must remember that there is no answer of the personal response question in the extract or passage. It is your duty to understand the meaning of the question, and with reference to the meaning you have to give your own personal, that is own your answer about the demand of question. So you must think that personal response questions and its answers are related to passage, not from the passage. Okay. So firstly, remember that personal response, 5 number question, personal response. And in personal response, you have to give your answer personally, not from the passage. It is the duty of you that you must understand the demand and meaning of the question and give answer personally of your own, not from the text or not from the passage. Okay, you know it in the 10th standard. So dear friends, read the question and its meaning in page number 22. आफ्टर रिडिंग द टेक्स्ट, आता आपला हा पॅसेज वाचल्यानंतर आपला टेंजिंग नॉर्गे आणि एडमन हिलरी यांनी माउंट सुमित कसा क्लाइंब केला, कोणत्या अडचणींना तोंड दिलं आणि त्याच्यावर कशी त्यांनी विन केलं, कसं जिंकलं, ते वर कसे गेले त्या अडचणी मात करून, आणि कसा आपला एका देशाच्या मानाचा तुरा किंवा एक देशासाठी मान अभिमानाचं काम बाय क्लाइम्बिंग द माउंटेन कसं काम केलं, हा पॅसेज आपण बघितलेला आहे. तर आता बघा, तेच म्हणलंय, आफ्टर रिडिंग द टेक्स्ट वन कॅन इझिली अंडरस्टँड दॅट देर इज अ लॉट ऑफ रिस्क इन्व्हॉल्व इन द माउंटेनरिंग. आता हा टॉपिक वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल, समजलेला असेल की देर इज अ लॉट ऑफ रिस्क इन्व्हॉल्व इन माउंटेनरिंग. म्हणजे गिर्यारोहण करणं किंवा पर्वत सर करणं हे लॉट ऑफ रिस्क, अतिशय रिस्कचं काम आहे. तर राईट इन शॉर्ट अबाउट एनी ॲडव्हेंचर स्पोर्ट दॅट यू लाईक अँड द रिस्क इन्व्हॉल्व इन इट. आता तुम्ही थोडक्यात लिहा म्हणले कशाविषयी, पर्सनल रिस्पॉन्स. इन शॉर्ट अबाउट एनी ॲडव्हेंचर स्पोर्ट, कुठलंही तुम्ही साहसी किंवा धाडसी खेळ, तुमचा जो खेळ आहे की यू लाईक, की जो तुम्हाला आवडलेला, अँड द रिस्क इन्व्हॉल्व इन इट, तुम्ही जे गेम्स किंवा स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःवर रिस्क घेतलेली आहे, अशाविषयी शॉर्टमध्ये लिहा म्हणून सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला तुमच्या तुमच्या पद्धतीनं कुठलंही उत्तर इथं लिहिता येईल. की तरी पण म्हणजे या प्रश्नाचा अर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी, की तुम्हाला आवडणारा कोणताही साहस किंवा साहसी खेळ आणि साहसी म्हणा धाडसी खेळ आणि त्या खेळात अंतर्भूत असलेल्या धोक्याविषयी थोडक्यात तुमच्या मनानं पर्सनल रिस्पॉन्स लिहा. तर आता तुम्ही काय पण लिहा, तुम्हाला जे कुठला खेळ वगैरे आवडला तर. उदाहरणार्थ आता इथं मी तुम्हाला या पॅसेजवर आधारित थोडक्यात पॅसेजमधून नाही पण पॅसेजवर आधारित उत्तर सांगतो. काय उत्तर म्हणावं लागेल तुम्हाला? आय लाईक टू गो हायकिंग इन नियर बाय हिल्स. तर जवळच्याच तुम्हाला टेकडीवरती हायकिंग करत वरती चढत जायला आवडतं.
वी हॅव अ ग्रुप, आमचा मित्रांचा एक ग्रुप आहे. अँड वी गो ॲट लिस्ट 4 to 5 times अ इयर. आणि आम्ही तिथं वर्षातून 4-5 वेळा वरती जातो. वी हॅव अ प्रॉपर हायकिंग किट्स. वर चढण्यासाठीचे काय आपले जे किट्स आहेत, अंगावरती पडलं लागलं याच्यापासून इजा होऊ नये म्हणून, तर ते किट्स आहेत. अँड बूट्स, तर बूट वगैरे वर चढण्यासाठीचे. लीडर, अ लीडर हू गेव इन्स्ट्रक्शन्स, आमचा त्यामध्ये एक लीडर आहे की जो आम्हाला माहिती वगैरे देतो. अँड मेंटेन्स डिसिप्लिन, आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळ्यात माहिती आहे की डिसिप्लिन, शिस्त खूप महत्त्वाची असते. देर आर रिस्क इन्वॉल्व, देर आर रिस्क इन्वॉल्व लाईक बॅड वेदर. मग आता क्लाइम्बिंग करताना किंवा हायकिंग करताना कोणकोणत्या रिस्क असतात, तर बॅड वेदर, वाईट हवामान, ॲक्सिडेंट्स, अपघात, अनएक्सपेक्टेड डिझास्टर्स, जे नैसर्गिक डिझास्टर्स म्हणजे अडथळे, धोके जे अनपेक्षित असतात आपल्याला. कॉरल्स असतात, ETC. वन्स वी हॅड गॉन हायकिंग अप अ हिल ड्युरिंग द मान्सून सीझनमध्ये आम्ही असं हायकिंगला गेलो तेव्हा सडनली इट बिगॅन टू रेन हेविली, एक मोठा मुसळधार पाऊस सुरू झाला. सो अवर डिस्मे, द स्मॉल स्ट्रीम ॲट द बॉटम ऑफ द हिल हॅड बिकम गशिंग रिव्हर बाय द टाइम. आणि त्याच वेळेला खालून एक नदी वाहत होती, त्या जी हिल्स आम्ही क्लाइंब करतो तिथूनच. वी रिटर्न लेट इन द इव्हिनिंग, संध्याकाळी आम्ही उशिरा घरी आलो. वी हॅड अरेंज फॉर अ थिक रोप विच वी कुड होल्ड ऑन टू व्हाईल क्रॉसिंग द फास्ट फ्लोईंग रिव्हर. आता तर एक काय सांगितलंय, थिक रोप, मोठा जाड रोप असा नदी क्रॉस करताना आम्हाला त्या रोपला चा आधार घेऊन क्रॉसिंग द फास्ट फ्लोईंग रिव्हर, तर नदीचा पुरातून पलीकडे येताना त्या दोरीच्या साह्यानं आम्हाला अलीकडे यावं लागलं. मोठा रोप होता त्याला धरून. ऑफकोर्स साहजिकच, 1 person हॅड टू फर्स्ट स्विम अक्रॉस, पण ते आता दोर पलीकडे घेऊन जाण्यासाठी एका व्यक्तीला कोणाला तरी पोहून पलीकडे जावं लागणार होतं, कारण नदी क्रॉस करायचे. तर एका व्यक्तीला नदी पोहून पलीकडे जायचं होतं, कारण दोर घेऊन पलीकडे जायचं होतं, आणि मग तो कुठल्या तरी दोर एका ह्याला बांधणार झाडाला वगैरे, आणि बाकीच्या त्या दोरला धरून येऊ शकणार असली रिस्क त्याने घेतली होती. मग क्रॉसिंग द, ऑफकोर्स 1 person हॅड टू फर्स्ट स्विम अक्रॉस, एका व्यक्तीला ते दोर घेऊन पलीकडे पोहत जाणं गरजेचं होतं. अँड दॅट वॉज रिअली डेंजरस, आणि ते सगळ्यात धोकेदायक होतं. थँकफुली इट एंडेड वेल, म्हणजे तो प्रवास अगदी म्हणजे देवाचा आभार मानूनच याने सुद्धा म्हणतोय की त्याचा प्रवास अगदी व्यवस्थित आमचा तो झाला. पण अशी रिस्क की ज्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो होतो. तर प्रश्न जो आहे आता तुम्हाला विचारला की राईट इन शॉर्ट अबाउट एनी ॲडव्हेंचर स्पोर्ट दॅट यू लाईक अँड द रिस्क इन्व्हॉल्व इन इट. तर आता त्याविषयी आपण हे डिटेल्स बोललो, तर असं पर्सनल रिस्पॉन्सला तुम्हाला उत्तर येऊ शकतं. आता तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कुठला एक वेगळा सुद्धा सांगू शकता. इथं मी आता एक तुम्हाला सांगून दिला. आता समजा एखाद्या तुम्ही यावर्षी सीझन आहे पावसाळ्याचा, खूप मोठा पाऊस पडतोय, अशा वेळेला समजा तुम्ही कुठंतरी गावी गेलेला आहेत 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन, आणि नेमकं तुमच्याबरोबर फॅमिली वगैरे आहे, आणि एखाद्या ओढ्याला खूप पाणी आलंय. अशा वेळेला, संकटाच्या वेळेला काय करणार? तर विचार करून या गोष्टीचा आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. ओके, तर पुढचा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे तो 23 नंबर पेजवर बघूया आपण. 23 नंबर पेज. ओके, तर इथं सुद्धा एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, बघूया आपण. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन 23 नंबरचा. गिव्ह युअर ओपिनियन
हं? आणि हा जो क्वेश्चन आहे याचं सुद्धा आपल्याला उत्तर पर्सनल रिस्पॉन्स समजून घेऊनच उत्तर याचं लिहावं लागणार आहे. तर काय म्हणलंय बघा, गिव्ह युअर ओपिनियन, तुम्ही तुमचं मत द्या, तुमचं काय मत आहे ते मांडा. कशाविषयी बघा प्रश्न, वेदर वी शुड ऑर शुड नॉट, आपण एखाद्या गोष्टीत सहभागी व्हायचं किंवा नाही, शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, एका साहसी धाडसी खेळामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हायचं किंवा नाही व्हायचं. बिकॉज, कारण सांगा, व्हायचं असेल तरी का व्हायचं तुमचं मत सांगा, किंवा व्हायचं नसेल तरी का व्हायचं नाही. तर एक असं साहसी किंवा धाडसी, वी शुड ऑर शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर, आपण एखाद्या धाडसी किंवा साहसी खेळामध्ये पार्टिसिपेट व्हायचं की नाही व्हायचं, आणि व्हायचं असेल तर का व्हायचं, नाही व्हायचं तर का व्हायचं नाही, कारण सांगायचं. तर तुमचं मत लिहा, आपण एखादं साहसयुक्त खेळात भाग घ्यावा की घेऊ नये आणि त्याचं कारण द्यायचं. तर बघा, मी एक सांगतो, तुमचं उत्तर इथं थोडं डिफरंट असू शकेल, तुम्ही यस असं म्हणून उत्तर देऊ शकता. तर वी शुड सर्टनली पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, सर्टनली म्हणजे खात्रीनं खेळात आपण सहभागी व्हायचं. देर इज सो मच थ्रिल अँड एक्साइटमेंट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, अशा खेळामध्ये काय थ्रिल असते, एक्साइटमेंट उत्सुकता असते ॲडव्हेंचर खेळामध्ये. द जॉय, आनंद पण असतो. वेन यू सक्सीड इन डिस्क्रायबेबल, आणि त्याच्यातून तुम्ही जेव्हा यशस्वी होता त्यातनं मिळणारा आनंद सुद्धा खूप मोठा असतो. द लाईफ इज शॉर्ट, जीवन हे शॉर्ट आहे, अँड मस्ट एन्जॉय टू द फुल, तर जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. ऑफकोर्स, साहजिकच, पार्टिसिपंट शुड बी फिट, हेल्दी अँड कॉन्शियस, तर जो सहभागी होणार आहे तो कसा असला पाहिजे, फिजिकली फिट असला पाहिजे, हेल्दी, आरोग्य चांगलं असलं पाहिजे, अँड कॉशियस म्हणजे अलर्ट असला पाहिजे, कोणत्याही प्रसंगाला सावधान, अँड मस्ट फॉलो द रूल्स ऑफ गेम्स, आणि खेळाचे जे गेम्स, स्पोर्टचे, ॲडव्हेंचरचे सगळे रूल्स त्याला माहीत असणं गरजेचे, आणि माहीत असून ते फॉलो केले पाहिजेत, अनुकरणात आणले पाहिजेत. तर तुमचं इथं उत्तर असं तुम्ही असंही देऊ शकता की माय ओपिनियन, वेदर वी शुड ऑर शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बिकॉज, तर तिथं शुड पार्टिसिपेट इन द गेम्स और ॲडव्हेंचर गेम्स और स्पोर्ट्स बिकॉज इट इज माय एक्झाम, इट इज लाईक माय एक्झाम असं सुद्धा उत्तर देऊ शकता. इट इज लाईक माय इट इज अ चान्स टू डेव्हलप माय 3 C's, आपल्या मनानं उत्तर 3 C's, करेज, कॉन्व्हिक्शन, कॉन्फिडन्स, अँड सो आय वॉन्ट टू प्रूव्ह इट थ्रू दिस ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, सो आय लाईक टू पार्टिसिपेट इन द ॲडव्हेंचरस गेम्स अँड स्पोर्ट्स, असंही तुम्ही उत्तर देऊ शकता. तर आता ॲक्टिव्हिटी नंबर 6 बघूया आपण. काय ॲक्टिव्हिटी 6 नंबरची, तर ते, किंवा अजून तुम्हाला एका दुसरा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन मी सांगेन वाटल्यास, या पुस्तकाशिवायचा एखादा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे तो मी सांगतो तुम्हाला. हू डू यू थिंक वेअर द पीपल हू आस्क्ड टेंजिंग हू वॉज फर्स्ट, किंवा अजून एखादा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तुम्हाला सांगता येईल. डू यू लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स, विच इज युअर फेवराईट गेम ऑर स्पोर्ट. आता इथं जे आहे या टॉपिकला स्मरून आपण घेऊया हा क्वेश्चन. समजा की डू यू लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स अँड स्पोर्ट्स, विच इज युअर फेवराईट गेम ऑर स्पोर्ट, तुम्हाला खेळात भाग घ्यायला आवडते का, तुमचा आवडता खेळ कोणता.
प्रश्न समजून घ्यायचा. पर्सनल रिस्पॉन्स 5वा क्वेश्चन. पुन्हा एकदा सांगतो. डू यू लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स? विच इज युअर फेवरेट गेम ऑर स्पोर्ट? तर तुम्हाला खेळात भाग घ्यायला आवडतं का? तुमचा आवडता खेळ कोणता? तर येस, आय लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स अँड स्पोर्ट्स. माय फेवरेट गेम इज, काय तुम्हाला वाटेल तो सांगा. कबड्डी सांगा, खो खो सांगा, क्रिकेट सांगा, व्हॉलीबॉल सांगा, जे तुम्हाला ॲज यू लाईक. आय लाईक, आता इथं मी आपला तुम्हाला काहीतरी कम्प्लीट करायचा आन्सर म्हणून सांगतो. येस, आय लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स अँड स्पोर्ट्स बिकॉज it is my hobby, it is my interest. My favorite game is badminton, which I have been playing since I was 5 years, 8 years old. I represented my school in badminton at the state level. I am also a very good swimmer and I have taken part in several competitions. आता इथलं उत्तर असं झालं. तुम्ही तुमच्या मनानं उत्तर सांगू शकता. येस, आय लाईक टू पार्टिसिपेट इन गेम्स अँड स्पोर्ट्स. My favorite game is cricket and volleyball. I have won many awards in my college level. I am playing this game since 5th year, 8th years, and my family supports to me, so I like to play the cricket. जे ॲज पर युअर लेवल बेस्ट असं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनची उत्तरं तुम्ही द्यायची. आता ॲक्टिव्हिटी नंबर 6 वाचूया आपण. पान नंबर 23 वरती. टेंजिंग अँड हिलरी. ॲक्टिव्हिटी सीट नंबर 6 आणि त्यामधलं फर्स्ट. टेंजिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री. टेंजिंग आणि हिलरी, टेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी काय केला? इतिहास रचला. बाय रिचिंग द सुमित ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट आहे सुमित, तिथं पोहोचून त्याने आपला इतिहास रचला, क्लाइम्बिंग करून, गिर्यारोहण करून. देर आर मेनी माउंटेन्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अनेक असे पर्वत आहेत. वेअर वन कॅन फॅन्सी हिज ऑर हर चान्सेस ऑफ क्लाइम्बिंग देम, की जिथं तुम्ही आपण वर चढून आपला सुद्धा एखादा चान्स घेऊ शकता. इमॅजिन दॅट, अशी कल्पना करा. यू हॅव क्लाइम्ड अ माउंटेन. एखादा पर्वत तुम्ही सर केलेला आहे. अँड आर इमेन्सली थ्रिल्ड अँड एक्सायटेड. वर पोचल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झालेला आहे. राईट लेटर टू युअर फ्रेंड अबाउट इट. तुमच्या मित्राला असा मेसेज करा की मी तो पोहोचलोय आणि मला खूप आनंद झाला आहे, असा मित्राला लेटर लिहून कळवा. काय मित्राला लिहिताना करावं लागेल मग? डेअर फ्रेंड, आय एम, तुमचं नाव, सेंडिंग लेटर टू यू. आय एम व्हेरी happy to see you or write you a letter, and the reason behind it that I climbed the name of mountain, सांगा कुठला चढला ते, in the Maharashtra, and when climbing I have faced a lot of difficulties, but I overcome on all these difficulties and climbed the name mountain. काय असेल ते सांगा. And get a lot of happiness and satisfaction. So it's also proud thing to you that your friend, that is I, climbed the mountain and I started from date सांगा and reached on the top of the mountain. इथं पण date सांगा, on timing सांगा. So I am writing letter to you with happiness that I climbed the mountain. नेम सांगा आणि मग I will meet you when I reach there. Thank you. ओके, असा लेटर तुम्ही तिथं लिहू शकता. ओके. द ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा काय. यू आर द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह. तुम्ही कॉलेजचा प्रतिनिधी आहात असं कल्पना करा. युअर प्रिन्सिपल हॅज असाइन्ड यू द टास्क ऑफ रायटिंग लेटर टू द डिव्हिजनल ऑफिसर. तुमच्या डिव्हिजनल ऑफिसरला तुमच्या प्रिन्सिपलनं पत्र लिहायला सांगितलं आहे तुम्हाला. कुठला डिव्हिजनल ऑफिसर? बघा, सातपुडा माउंटेन रेंजेस. सातपुडा पर्वताच्या डिव्हिजनल ऑफिसरला नागपूरला पत्र लिहायला सांगितलं आहे.
सिकिंग द परमिशन, परवानगी मागायला सांगितली कशाविषयी? फॉर माउंटेनिअरिंग द एक्सपिडिशन टू द ऑर्गनाइज बाय युअर कॉलेज. तर तुमच्या कॉलेजने एक ट्रिप काढलेली आहे आणि त्या माउंटन चढण्यासाठी सातपुडा माउंटेन तुम्ही परवानगी मागणारं पत्र लिहा. आता लिहायचं तिथं पत्र लिहिताना जे खाली तुम्हाला मॅटर दिलं आहे त्या पद्धतीनं काय? सेंडर नेम ॲड्रेस डेट. सेंडर तुमचं नाव, ॲड्रेस आणि डेट टाका. त्यानंतर रिसिव्हर्स डिझायनेशन म्हणलं आहे खाली ब्ल्यूमध्ये, तर तिथं रिसिव्हर्स डिझायनेशनमध्ये टाका दे डिव्हिजनल ऑफिसर कॉमा सातपुडा माउंटेन रेंजेस नागपूर. हे झालं तिथं. सब्जेक्ट, तर सब्जेक्ट तिथलंच टाका की सिकिंग परमिशन फॉर द माउंटेन एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय आवर कॉलेज. रिस्पेक्टेड सर्स मॅडम म्हणलंय तसं टाका, रिस्पेक्टेड सर्स. आणि इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ किंवा पर्पज विथ रेफरन्स टू अबाव सब्जेक्ट. आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द MSMP कॉलेज. आपल्या शाळेचं नाव टाकतोय आपण. यशवंत नगर. our principal have our college has arranged a college trip to your Satpura mountain, so we are going to write a letter to you for the permission. Please give us a permission to climb the mountain. That is our college organized a trip, so kind request to permit us. कन्क्लुडिंग पॅरेग्राफ जो लास्ट आहे तो तिथं म्हणा काय? वी आर फॉलोइंग ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ युअर माउंटेन क्लाइम्बिंग अँड ऑल्सो नॉट away from every rules and regulations. So we are positively expect to grant the permission for our college trip. We are the junior college students participated in it. आकडा टाका काय असेल तो आपल्या शाळेत, समजा काय 50-25 आकडा असेल तो. सो प्लीज गिव्ह अस अ परमिशन अँड थँक्यू. ओके. सिग्नेचर. लिस्ट ऑफ एनक्लोजर्स. तुम्ही इथनं जाताना काय काय कसं जाणार आहे काय लिस्ट, तुमचे मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काय फिटनेस सर्टिफिकेट हे सगळं खाली एनक्लोजर्समध्ये जोडा. याप्रमाणे सेकंडचं आन्सर होईल. तर लास्ट, कन्वर्ट द लेटर इन टू ईमेल फॉर्मॅट. तर आता हेच वर दिलेलं लेटर आहे ना आपलं, ते हे खाली ईमेल फॉर्मॅटमध्ये. आता ही जसं ईमेल फॉर्मॅटमध्ये समासाला लागून वगैरे अशा पद्धतीनं लेटर कन्वर्ट करायला सांगितलंय ईमेल फॉर्मॅटमध्ये. तर खाली आता कम्पॅरिझन्स म्हणलं पेज नंबर नेक्स्ट. तर इथं जी पेज नंबर दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये 24 वरती look at the sentences given below, find out which one is correct, if the sentence is wrong give reasons. तर आता इथं तुम्हाला दिलं नाही मी, पण तरी पण पेज नंबर 24 वरती बघा. फर्स्ट लाईन, सुनीता इज अ क्वायटर ऑफ 4 सिस्टर्स. तर गिवन सेंटेन्स इज नॉट करेक्ट. मग काय म्हणावं लागेल? सुनीता इज मोर क्वाईट देन 4 सिस्टर्स. किंवा बी सेंटेन्स दिले, सुनीता इज द क्विटेस्ट ऑफ द 4 सिस्टर्स. सुनीता इज द बेस्ट किंवा मोस्ट क्विट, वन ऑफ द मोस्ट क्विट गर्ल ऑफ द 4 सिस्टर्स. याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. तर आपण या पद्धतीनं आता हे दिलेलं जे आहे ते तुम्ही पूर्ण करा. बघा, मी नोट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवेन. याप्रमाणे टुडे वी हॅव कम्प्लिटेड with all the activities. On to the Sumit. We reach the top. Page number 21, page number 22, page number 23. All the activities we have covered, and it is your duty to read the activities on page number 24 and try to solve it.
I am sending you up detailed activities and notes on your WhatsApp group. So today we are going to stop here. Thank you. Okay.